मित्रांनो, यामध्ये काय असेल तर यामध्ये चक्क झाड आहेत। ह्या कात्रीने मी कापून तुम्हाला दाखवतो। यामध्ये 2000 किलोमीटर अंतरावरनं झाडं आलेत माझ्याकडे। हे सगळं जे पॅकिंग आहे ते प्लास्टिकने केले, जेणेकरून झाडांच्या पानांना आणि मुळांना खाली येतं इथं बघा तुम्ही बुंदा, ह्यात सगळं प्लास्टिकच आहे। यामध्ये सगळ्या पिशव्या आहेत आणि ह्यामध्ये सगळी झाडं आहेत। हे बघा तुम्ही 2000 किलोमीटरवरनं झाडं आलेत आपल्याला। पानं तुम्हाला दिसू शकतात। इकडे खाली जे आहेत हे पाय पूर्ण, आणि इथं खाली सगळी झाडांचे जे पिशव्या आहेत त्या हे केलेत पॅकिंग। तर आता आपण बघूया यामध्ये कशी झाडं सुखरूप आलेत। ही झाडं येतात आपल्याला रेल्वेतून कोलकात्यावरनं। तुम्ही पण अशी झाडं मागवू शकता तुम्ही। आता ह्या पाईपमधनं आपण कशी झाडं आलेत ते बघूया खोलून। आपलं आता 90% पॅकिंग खोलून झाले। तर आपण बघूया झाडं कशी आहेत, कसे आलेत। एक नंबर। तर तुम्ही फार्म हाऊस किंवा शेतात कुठेही झाड लावायचं असेल तर तुम्ही झाडे मागवू शकता। स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा। तर मी जे झाड मागवले त्यातलं पहिलं झाड आहे, तुम्ही बघू शकता, हे आहे ॲपलचं। तर आपण सफरचंदाचं झाड मागवले। त्यानंतर हे जे आहे हा आहे लाल पेरूचं झाड मागवले। तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये मागवू शकता, लावू शकता फार्म हाऊसमध्ये। हे जे आहे आता हे स्पेशल झाड आहे, हे आहे, तुम्ही कधी ऐकले का, तुम्ही कधी बघितले का, हा आहे पिंक आहे पेरू। तर आपण मागवलाय पिंक पेरू मागवलाय। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं की अशा प्रकारचे झाड आपल्याकडे आलेत। तर टोटल माझ्याकडे 6 झाड आहेत। त्यानंतर हे जे झाड आहे आपण मागवले लिंबूचं, हे ऑल सीझनला आपल्याला लिंबू देणारं झाड आहे। तर हे आहे। त्यानंतर आपण मागवलाय ऑल टाइम मँगो, हा जो की गोड असतो तो ऑल टाइमचा मँगो पण मागवलाय। सगळ्यात स्पेशल जी झाड आहे ते म्हणजे हे तुम्ही बघू शकता, हे झाड आहे ॲपलचं। तर आता आमच्या शेतात आम्ही लावून बघणार आहे येते की नाही ते। तर अशा प्रकारचे तुम्हाला पण झाडं मागवायचे असतील, स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही त्यांना व्हॉट्सअप जरी केलं तरी तुम्हाला सगळी माहिती देतील। तर तेही नाही करता आलं तरी तुम्ही फक्त कमेंटमध्ये ट्री टाका, तुम्हाला ऑटोमॅटिक सगळी माहिती भेटेल।